मित्रांनो नमस्कार. 2020 मध्ये स्पेशल ऑफ सीझन 1 आला होता, जो इन्स्पायर होता 2001चा पार्लमेंट अटॅक, ज्यामध्ये जो मास्टर माइंड असतो पार्लमेंट अटॅकचा 2001चा, तो आता पण जिवंत असतो आणि ओव्हरऑल त्याला पकडायचे असतात. आणि त्याची जे स्टोरी दाखवली आहे ती विविध देशांमध्ये दाखवली आहे, ज्यामध्ये आपल्या इंडियाचे जे रॉ एजंट आहे ते खूप चांगल्या प्रकारे काम करतात त्याला पकडण्यामध्ये. त्याच्यानंतर 2021 मध्ये स्पेशल ऑफचा 1.5 सीझन आला होता, ज्यामध्ये हिम्मत सिंग स्टोरी दाखवली आहे. आणि फायनली 2025 मध्ये स्पेशल ऑफ सीझन 2 आलाय, त्याचाच वर आज आपण डिस्कस करणार आहोत. ज्यामध्ये मेन लीड आहे, स्टारकास्ट आहे के मेनन ॲज अ हिम्मत सिंग. ओव्हरऑल बॉस जर हे वेब सिरीज कशासाठी आणि कोणासाठी पाहायची असेल तर तो आहे के मेनन, त्याच्यातला मेन लीड ॲक्टर. आणि त्याच्या ॲक्टिंगमुळे सीझन 1 सुपरहिट झाला होता आणि त्याच्या ॲक्टिंगमुळे मला वाटतं की हा पण सीझन सुपरहिट आहे. याचा जो डायरेक्टर आहे नीरज पांडे, ज्याने खाकी, त्याच्यानंतर स्पेशल 26, बेबी सारखे सुपरहिट सिनेमे दिले आहे. जो डायरेक्टरच फेमस आहे ॲक्शन, स्पाय, थ्रिलर मूवीजसाठी किंवा वेब सिरीजसाठी. आपण डिस्कस करूया सीझन 2, स्पेशल ऑफ सीझन 2 मला कसा वाटला. ही स्टोरी सुरू होते डॉक्टर भार्गव नावाच्या सायंटिस्टला, जो आपल्या इंडियाचा एआयचा मास्टर आहे, त्याला किडनॅप करतात. आता त्याला किडनॅप का करतात? बिकॉज ऑफ त्या डॉक्टर भार्गवकडे पूर्ण आपल्या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, जे इंडियाचे मेन पीएमओ ऑफिस झालं किंवा आपला मोठी बँक झाली, ओव्हरऑल सगळी इन्फॉर्मेशन त्याच्याकडे. आणि त्याला जर किडनॅप केल्यानंतर त्याच्याकडून जर जे एनिमीज कंट्रीज आहे त्याच्यामध्ये चीन आणि यूएसला ती माहिती हवी असते. बिकॉज ऑफ त्याच्या इन्फॉर्मेशनच्या सहाय्यानं ओव्हरऑल आपल्या ज्या बँक आहेत किंवा कोणती कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन आहे ते त्यांना घ्यायची असते. याच्यामध्ये पुन्हा आगमन केलंय ॲज अ रॉ एजंट म्हणून, रॉ एजंट ऑफिसर म्हणून के मेनन यांनी. आणि तोच सीझन 1 मध्ये त्याची जी ऍक्टिंग दाखवली होती तेच सेम ऍक्टिंग ते दाखवलंय. यामध्ये मेन विलनची जी भूमिका केली आहे ती केली आहे ताईराज भासिन यांनी. ताईराज भासिन याला आपण एक अली आके वेब सिरीज पासून ओळखतो, त्याच्यामध्ये त्याने अत्यंत चांगली भूमिका केली होती. तो खूप चांगला ऍक्टर आहे. पण मला असं वाटतं की ॲज अ विलन म्हणून के मेननला तो फेस ऑफ तो पाहायला कुठेतरी मिळालेला नाही आहे, किंवा त्याला जो रोल दिलाय त्याने चांगला केला, पण स्टोरीमध्ये मला वाटतं कुठेतरी तो फिका पडलेला आहे. आणि ॲज अ साईड कॅरेक्टर म्हणून याच्यामध्ये करंट ट्रॅकर दाखवलेला आहे. करंट ट्रॅकरची भूमिका दुसऱ्या देशात जाणं, त्याच्यानंतर जे इन्फॉर्मेशन आहे ते त्याच्या बॉसलाच म्हणजे हिम्मत सिंगला देणं. हिम्मत सिंग यावेळेस फक्त एका स्टोरीवरच तो फॉलोअप घेत नाही, यामध्ये ओव्हरऑल 4 स्टोरी दाखवल्या. पहिली स्टोरी तर डॉक्टर भार्गवला त्याला शोधायचं असते, त्याच्यानंतर तो त्याच्या फॅमिली सोबत जे गोष्टी घडतात त्या गोष्टी त्याच्यामध्ये दाखवलेल्या आहे. थर्ड जे आहे, जे बँक करप्ट आहे, जे बँकेचा पैसा घेऊन बँक डुबवून दुसऱ्या देशात पडून जातात, तसंच एक कॅरेक्टर या वेब सिरीज मध्ये पण दाखवलेला आहे. त्याच्यामध्ये कॅरेक्टर दाखवलाय प्रकाश राजचं. मला वाटतं की प्रकाश राजला युटिलाइजच केला नाही यामध्ये. म्हणजे जो प्रकाश राज आपण आतापर्यंत मूवीजमध्ये, वेब सिरीजमध्ये बघितला, त्या ऍक्टिंगचं कॅलिबर काय आहे, त्याप्रमाणे प्रकाश राजला या वेब सिरीजमध्ये यूजच केला नाही. हे वेब सिरीज मध्ये 7 एपिसोड आहे आणि 7 एपिसोड मध्ये 7 दिवस दाखवतात, म्हणजे डेली बेसिस. मला वाटतं की सीझन 1 सुपर होता, थ्रिल होता, त्या मानाने सीझन 2 थोडा स्लो होतो, थोडा एंगेज कुठेतरी वाटत नाही. जेव्हा हिम्मत सिंग ॲज अ के मेनन पडद्यावर राहतो तेव्हा तुम्हाला वाटतं की प्रत्येक वेळेस फक्त हिम्मत सिंगच दिसला पाहिजे. वाटतं की हिम्मत सिंग सोडून म्हणजे के मेनन सोडून कोणताही कॅरेक्टर एवढं असरदार वाटत नाही, जेणेकरून तो पडद्यावर दिसणार आहे किंवा त्यालाच आपल्याला पाहायचं आहे ते थोडं वाटत नाही. त्याच्यामध्ये मी पहिलेच सांगितलंय की ॲज अ विलन म्हणून स्ट्रॉंग कॅरेक्टर असतं तर थोडं पाहायला मजा आली असते. आणि शेवटली एंडिंग एकदमच संपून जाते, माहीतच नाही पडत की थोडं फेस ऑफ चांगला दाखवलेला नाही आहे. हे फीलसाठी किंवा ॲज अ वन टाइम वॉच तुम्ही याला देऊ शकता. ओव्हरऑल या वेब सिरीजला मी 5 पैकी 3 रेटिंग देतो. वन टाइम चांगली आहे, थ्रिल आहे, स्पाय चांगला आहे आणि स्टोरी एंगेज करते. तर ही हॉटस्टारवर वेब सिरीज आहे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू सो मच.